चला आपण नवीन वर्ष मस्त अशा गोडाच्या पदार्थाने करूया आणि नवीनच रेसिपीपासून करूया। तर आपण गाजरापासून एक नवीनच रेसिपी बघणार आहे। नेहमी आपण हलवा तर बनवतो, पण अशी नवीन वर्षाकरता गाजरापासून नवीनच रेसिपी तुमच्याकरता मी शेअर केलेली आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बरहाटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा इथे मी गाजर घेतलेली आहे। गाजर अर्धा तास असे पाण्यामध्ये ठेवून दिले होते, म्हणजे छान स्वच्छ होऊन जातात। आणि 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले, छान पुसून घेतले। नंतर बघा असे गोल 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 असे काप करत आहे मी, म्हणजे चकत्या करून घेत आहे। आणि गाजरापासून हा एक वेगळाच आपण गोडाचा पदार्थ बनवणार आहे। सगळ्यांनी गोड गोड तोंड करावं, नवीन वर्ष सगळ्यांना असंच गोड गोड जावं ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना। आणि बघा मस्त असे जे आपण गाजराच्या चकत्या करून घेतलेल्या आहेत त्या मिक्सरमध्ये मी टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे। सॉरी, मिक्सरमध्ये बोलत होते, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहे बघा। आणि आता इथं मी एक वाटी, छोटी वाटी भरून मी साखर टाकत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड करू शकतात। आणि 1 ते 1.5 वाटी मी इथं दूध वापरत आहे, म्हणजे छान असे आपले गाजर बारीक व्हायला पाहिजे। आणि साखर आणि दूध टाकून गाजर असे मिक्सरला बघा फिरवून घ्यायचे मस्त, आणि खूप सुंदर असे बघा पेस्ट होऊन जाते। आणि आता इथं बघा आपल्याला एक छान असं एक वेगळी रेसिपी बघणार आहे, म्हणून बघा अजून एक आपण छान असं कस्टर्ड दूध बनवणार आहे। तर 1 चम्मच इथं मी मँगो फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि दूध गरम करून गार झालेलं दूध टाकून घेतलेलं आहे बघा। मी कस्टर्ड पावडरमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला पुढे दाखवणारच आहे मी आपण कसं बनवणार आहे ते। तर बघा आता मी इथं एक कढई ठेवलेली आहे गॅसवर। कढई थोडीशी तापल्यानंतर बघा 1 चम्मच मी साजूक तूप टाकलेलं आहे बघा इथं। आणि त्यानंतर आपण जे गाजराची पेस्ट करून घेतलेली आहे ती मी टाकून घेत आहे बघा, आणि छान असं परतवून घ्यायचं। छान अशी बघा पेस्ट मी आता तुपामध्ये परतवून घेत आहे। अगदी थोडंसं 1 चम्मचच मी साजूक तूप वापरलेलं आहे, नाही वापरलं तरी चालेल, पण एक छान असा फ्लेवर येतो आणि छान टेस्ट लागते। आता बघा मी आता हे आपलं जे गाजराचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये मी 2 पाऊच 10 रुपयावाले मिल्क पावडरचे टाकलेले आहे। तुम्ही इथं दुधावरची सायसुद्धा वापरू शकता, पण मिल्क पावडरमुळे पण मस्त असं छान असं एक चव पण येते, आणि साय पण वापरली तरी चालेल। खूप सुंदर असे आपलं हे नवीन रेसिपी नवीन वर्षाकरता तयार होत आहे बघा। आता छान असं परतवून घेतलेलं आहे मी, आणि आता एका कढईमध्ये मी दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत दूध बनवायचं कस्टर्ड दूध त्याप्रमाणे तुम्ही घ्या। आता मी इथं अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, आणि जे आपण मँगो फ्लेवरचं कस्टर्ड पावडर दूध टाकून मिक्स केलं होतं ते मिश्रण पण मी इथं टाकून घेतलेलं आहे बघा दुधामध्ये। छान असं मस्त ढवळत राहायचं, हलवत राहायचं, आणि खूप जास्त शिजू द्यायचं नाही। थोडासा घट्टपणा आला की मग आपल्याला लगेच पुढं गॅस बघा तुम्हाला मी दाखवणारच आहे। कस्टर्ड पावडरमुळे खूप असा घट्टपणा येतो, म्हणून आपण कस्टर्ड पावडर वापरलेली आहे। थोडंसं बघा केशर टाकलेलं आहे आणि वेलची पूड टाकलेली आहे। काय मस्त फ्लेवर, काय सुंदर मस्त अशी ही नवीन वर्षाच्या स्वागताकरता गाजरापासून बनवलेली नवीन रेसिपी आहे बघा। आता इथं मी काजू बदामचे थोडेसे काप टाकून घेतलेले आहे, आणि छान असं परत मिक्स करून घेत आहे। आता आपलं दूध होत आहे तोपर्यंत एका बाजूला आपलं गाजराची पेस्टसुद्धा मस्त छान होत आहे बघा। आता मस्त अशी परत एकदा परतवून घ्यायचं। आपल्याला मस्त हे छान असं गोडे होतील असं सुक्कं करून घ्यायचं आहे। आणि आता इथं मी 2 चम्मच पोहे खायचं चम्मच भरून रवा टाकलेला आहे, बारीक रवा, म्हणजे छान असं एक मस्त गोडे पण छान होतात, आणि अगदी गुलाबजामसारखे खूप सुंदर अशी तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे। किती सुंदर दिसत आहे, अगदी रसमलाई म्हणा किंवा गुलाबजाम म्हणा, खूप सुंदर ही वेगळीच गाजरापासून रेसिपी आहे। आपण हलवा नेहमी खात असतो, पण ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा, खूप सुंदर लागते खायला पण। आणि आता बघा एका बाजूला दुधाला उकळी येत आहे तोपर्यंत इथं आपलं मिश्रण पण मस्त होत आहे बघा। खूप सुंदर असं पूर्ण सुक्कं करून घ्यायचं, छान असे गोडे तयार व्हायला पाहिजे, आणि मस्त असं मिक्स करून घेत आहे बघा मी। आणि आता आपलं दूध पण आपण बघूया एकदा। आता दुधाला पण बघा मस्त असा घट्टपणा आलेला आहे, आणि इथं तुम्ही मिल्क पावडर पण वापरू शकता, म्हणजे दूध पावडर कस्टर्ड पावडरच्या ऐवजी तुम्ही दूध पावडर पण वापरू शकता, म्हणजे छान असं दुधाला घट्टपणा येईल। आणि बघू शकता आता मी छान असं बघा परत थोडेसे काजू बदामचे काप टाकून घेतलेले आहे, आणि दुधाचा गॅस आता बंद केलेला आहे मी, कारण दुधाला मस्त घट्टपणा आला नाही तर आपलं ही गाजराचं हलवा
आपलं गाजराचं मिश्रण पण मस्त छान आता घट्ट झालेलं आहे. आता आपण मस्त एका ताटामध्ये काढून घेणार आहे. म्हणजे ताटामध्येच काढलेलं आहे बघा. तर आता असं मस्त पसरवून घ्यायचं आणि हे छान गार करून घ्यायचं. दूध पण मस्त फ्रीजमध्ये मी गार करायला ठेवून दिलेलं आहे बघा. आणि हे मिश्रण पण मी थोडं फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता थोडंसं हाताला तुपाचा हात लावून आणि मस्त अशा आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे बघा. असे लंबुडे मस्तपैकी अगदी रसमलाईसारखं दिसत आहे. आणि बघू शकता कसे गुलाबजाम पण आपले लाल लाल मस्त छान दिसत आहे बघा. तर नक्कीच बनवून बघा. इथं कलर वगैरे काही वापरलेला नाही मी. तर तुम्हाला जर वापरायचं तुम्ही वापरू शकता. पण गाजर मस्त असे छान लाल लाल होते आणि हिवाळ्यामध्ये तर असे मस्त ताजे ताजे खूप छान फ्रेश असे गाजर येतात. तर मग नवीन रेसिपी नवीन वर्षाकरता तर झालीच पाहिजे. तर नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला माझी रेसिपी जर खरोखर आवडत असेल तर आवडली असेल तर मोठ्या मनाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. इथं बघा मस्त दूध पण गार होऊन गेलं आहे आणि गोळे पण मस्त मी फ्रीजमध्ये ठेवले होते. छान असे मस्त गार होऊन गेलेले आहे. आणि बघा किती छान दूध कस्टर्ड दूध आपलं तयार झालेलं आहे बघा. तर तुम्ही इथं मिल्क पावडर पण वापरू शकतात बरं का दुधामध्ये. पण कस्टर्ड पावडरमुळे एक छान असा एक फ्लेवर पण येतो आणि चव पण भारी लागते. तर नक्की तुम्ही बनवून बघा. आणि असे मस्त एका काचेच्या बाउलमध्ये मी गोळे ठेवून घेत आहे बघा. आणि तुम्ही काय नाव द्याल ह्या रेसिपीला मला नक्कीच सांगा. नवीन वर्षाच्या स्वागताकरता गाजरापासून बनवलेली नवीन रेसिपी. तर बघा आता मस्त असं कस्टर्ड दूध आपण टाकून घेणार आहे. जे आपण गाजरांचे गोळे तयार करून घेतलेले आहेत मस्तपैकी छान असे गुलाबजाम सारखे. तर बघा अगदी रसमलाईसारखं दिसत आहे की नाही नक्की सांगा. किती सुंदर दिसत आहे बघा. खायला पण टेस्टी आणि वेगळीच एक काहीतरी नवीनच रेसिपी आहे. म्हणून नवीन वर्षाकरता ही नवीन गाजरापासून रेसिपी तयार केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. आणि सर्वांना आपलं येणारं नवीन वर्ष सुख शांती समृद्धी आणि आनंदाचं जावो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 स्वामीमय शुभेच्छा. रेसिपी आवडल्यास मात्र सांगायला विसरू नका. तुम्हाला कशी वाटली नवीन वर्षाच्या स्वागताकरता गाजरापासून बनवलेली नवीन रेसिपी काहीतरी थोडीशी वेगळी. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. मैत्रिणींनो आणि दादांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ.